नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राहुल पाटील मुंडे। आज आपण आपल्या या गावामध्ये महाराष्ट्र शासन तालुका कृषी अधिकारी कृषी विभाग तसेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजे आत्मा अंतर्गत आपण हे आपल्या गावामध्ये तूर या पिकावरती हे शाळा दुसरी वर्ग दुसरा आपण इथं आयोजित केला आहे। आणि याच्यामधला विषय महत्त्वाचा असा आहे की आता आपली हे जे तूर आहे या तुरीचं आपलं व्यवस्थापन कसं करायचं आहे। तर या तुरीची आपल्याला शेंडी खोडणी हे सर्वप्रथम 45 दिवसांनी करायची आहे आणि दुसरी जे शेंडी खोडणी करायची आहे ते 75व्या दिवशी आपल्याला शेंडी खोडणी करायची आहे। ही जी पहिली शेंडी खोडणी आहे ही लागवड केल्यानंतर आपलं जेव्हा जर्मिनेशन दिसायला सुरुवात होते, जेव्हा कोंब बाहेर येतात, म्हणजे अर्थात 5व्या दिवसापासून आपल्याला 45 दिवसानंतर ही पहिली या तुरीची शेंडी खोडणी करायची आहे। आणि जी दुसरी शेंडी खोडणी आहे ही आपल्याला 75व्या दिवशी शेंडी खोडणी करायची आहे। तर याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की आपल्याला शेंडी खोडताना आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे। जे वरचे 2 शेंडे आहेत 9 तेज आहेत त्याची आपल्याला शेंडी खोडणी करायची आहे। आणि अशा पावसामध्ये त्याच्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव देखील वाढू शकते। त्यासाठी आपल्याला शेंडी खोडणी केल्यानंतर जेव्हा पावसाची उघड होते तेव्हा आपल्याला व्यवस्थित आपल्याला बायोलॉजिकल किंवा आपलं जैविक बुरशीनाशकचा याच्यावरती आपल्याला वापर करायचा आहे, जेणेकरून बुरशीचा प्रादुर्भाव जे शेंडी खोडणी झालेली आहे त्याच्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही। हे अशी आपल्याला 45व्या दिवशी काळजी घ्यायची आहे। त्याच्यानंतर परत आपल्याला जे 75व्या दिवशी आपल्याला जे शेंडी खोडणी करणार आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला प्रिकॉशन असंच घ्यायची आहे, काळजी अशी घ्यायची आहे। शेंडी खोडणी केल्यानंतर परत त्याच्यावरती शेंड्यावरती थोडंसं जो लिक्विड आहे स्त्राव तो बाहेर येतो, परत आपल्याला त्याच्यावरती पाणी थांबल्यानंतर एक बायोलॉजिकल किंवा आपलं जैविक बुरशीनाशकचं चांगलं तिथं व्यवस्थापन करायचं आहे। सर्वांनी आपले हे जे तुरीचं व्यवस्थापन आहे सुरुवातीला जे जैविक बायोलॉजिकल ट्रायकोडर्मा त्यांनी आपली ट्रीटमेंट केली असेल, त्यामुळे सर्व पीक आता सध्या जोमदारीत आपल्याला वाढताना दिसत आहे। आणि हा आपला शेतीचा दुसरा वर्ग आहे, याच्यामध्ये तुमची उपस्थिती तर प्रामुख्याने आपल्याला लाभलेली आहे, त्याबद्दल मी